सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला दोन्ही टीमचे 12th मॅन गणेश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय रोहिदास ऑन स्ट्राईक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज प्रमोद. पहिलाच बॉल पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण टिकी कुरुंगले सर यांना पाहतोय. स्कोअर लेग पंच अविनाशजी पारंगे सर. चांगला फटका. क्रिकेटमधील मादक सौंदर्य या फटक्यामध्ये. बॉल चाललाय सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. एअरपेल मधील हा दर्जेदार दिमागदार चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रमोदला. फटका पसला हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण. झेलला केले कॅरी. महत्वाचे विकेट. पहिला मोठा धक्का भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमला. महत्वाचे विकेट. फलंदाज त्या ठिकाणी रोहिदास बाद झाला आणि आता नवीन फलंदाज युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दर्श 11 सुधागड आणि त्यांच्या विरोधात भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी या दोन संघादरम्यान खऱ्या अर्थानं चालू असणारी ही लढत. हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिली महत्वाची विकेट गमावली. फलंदाज या ठिकाणी रोहिदास बाद झाला. बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद शिंगवाल आपण पाहतोय. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा क्लिअर करत 6 धाब्यांसाठी. बिग 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 हिट. षटकार.
समजदारीचं क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज युवराज या अगोदर एक षटकार त्याने मारला, एक चौकार मारला आणि तदनंतर आपण पाहतोय की 15 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 6 षटकांचे खऱ्या अर्थाने हे सत्र. 5 बॉलरचा वापर तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. 6 षटकांसाठी एक गोलंदाज तुम्ही पुन्हा एकदा वापरू शकता आणि प्रत्येक टीमसाठी 2 रिव्ह्यू असतील, एक वाईटसाठी आणि एक बीमरसाठी. 2 नो खऱ्या अर्थाने एक नो बॉलसाठी बीमरच्या हाईट फॅक्ट चेक करण्यासाठी तुम्ही आपण पाहतोय DRSचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. तदनंतर वाईटवरती जर तुम्ही डाऊटफुल असाल तर नक्कीच तुम्ही रिव्ह्यूचा वापर त्या ठिकाणी करू शकता आणि ते जर 2 रिव्ह्यू तुम्ही गमावले तर तदनंतर तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू शिल्लक नसेल. सुमित बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल आक्रमण. सीमारेषा थोडी दूर आहे आणि आपण पाहतोय त्या ठिकाणी बॉल चाललाय 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 19 धावफलक जाऊन पोहोचल तर 19 या धावसंख्येवरती. एक विकेट या ठिकाणी गमावलाय. 19 धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी या टीमच्या आक्रमण करतायत. गणेशने देखील पहिला चेंडूला फेस करत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांना चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूला धाडलं डीप मिडविकेटच्या दिशेनं. या अगोदर समोरचा एंड होता, आता दुसरा एंडनं आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज सुमित. यावेळेस चांगला स्ट्रोक. या एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चाललाय चेंडू. जितक्या ताकदीचा फटका होता तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण, ताकदवर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फिल्डिंग डिपार्ट चांगलं काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये चौकार आला पहिल्या बॉलवरती. तदनंतर आपण पाहतोय की सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलंय. बराच दूरवरचा अंतर कापत फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले आणि चेंडूला त्या ठिकाणी अडवलं जातं. 1 धाव मिळेल संघासाठी. 3 धावा सेव्ह केल्या आणि त्या एकेरी धाब्याच्या मदतीनं 21 धावा आहेत त्या धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. केवळ सिंगल आली या बॉलवरती. या अगोदर 19 होता आणि या सिंगलच्या मदतीनं 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतो या ठिकाणी 20. युवराज ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल हा डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे मारलेला हा षटकार. आक्रमणाला सुरुवात केली. युवराज क्लासिकल फटकेबाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी गोलंदाजाला अस्वस्थ करणारी त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती. एक धाव आणि त्या सिंगल धावेला प्राधान्य. 1-2 मोठे फटके परत षटकामध्ये येत आहेत. एक चौकार आला, एक षटकार आला, तदनंतर 2 सिंगलच्या मदतीनं चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. यावेळेस पुन्हा एकदा हॅमर स्टाईलनं या फटक्याला खेचलं गोलीच्या वेगानं. जशी बंदुकीमधून गोली निसटते ना तसा हा फटका होता. सीमारेषा गाठली चेंडूनं. बॉल जाईल दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4.
आणि पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, लाजबाब फलंदाज गणेशच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. पाहतोय फटका यावेळेस बसलाय बराच काल हवेमध्ये. स्वतः इष्टी रक्षक चेंडूच्या खाली आणि चौथ्या पाचव्या अटेम्प्ट मध्ये झेलला पकडलं. दुसरा मोठा धक्का, दुसरा मोठा हादरा या ठिकाणी भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमला. आता नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऑन स्ट्राईक वरती तो उभा आहे. पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेमध्ये लॉब केलाय, परंतु झेलला त्या ठिकाणी पकडलं. फटका फसला आणि पुन्हा एकदा दुसरा आपण पाहतो तिसरा मोठा धक्का अमितच्या स्वरूपात भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमला. बॅक टू बॅक दोन महत्वाच्या विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या गोलंदाज नितीननं. बॉलिंग ट्रॅकवरती जसा नितीन आला तशी विकेटची पडझड आपण त्या ठिकाणी पाहतोय सारंग पालीवाडी टीमची. परंतु या मॅचमध्ये डावाला सावरलं होतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं रोहिदासची विकेट गमावली होती, परंतु तदनंतर युवराज आणि गणेशनं मैदानाच्या आतमध्ये आक्रमक ठरत स्वतःला सिद्ध करत त्यांची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. आणि या ठिकाणी आपण पाहतो आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा आहे. पहिली विकेट हॅट्रिक साध्य करेल का गोलंदाज नितीन. बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी प्रामुख्याच्या हा गोलंदाज सातत्यपूर्वक आपण पाहतो नितीनला. परंतु या षटकामध्ये या सत्रामध्ये आपण पाहतो तिसरी गोलंदाजी त्याच्या वाटेला आली आणि या तिसऱ्या षटकामध्ये 2 बॉलवरती 2 महत्वपूर्ण विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केलेत. नवीन फलंदाज नितेश मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आले आले आक्रमण स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये 6 धाब्यांसाठी. बिग 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 हिट षटकार.
अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू. आणि आपण पाहिलं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये जर फुटवर्कचा वापर तुम्ही केला नाही तर धाबा कमी येताना पाहायला मिळतील. स्टँड अँड डिलिव्हरचा फटका या अगोदर आपण पाहिला, स्टेट डाऊन दी ग्राउंड, त्या फटक्याला खेचलं होतं फलंदाज अमितनं. यावेळेस आपण पाहतोय की पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी सातत्यपूर्वक असं वाटतंय की ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर चेंडू जाईल, परंतु तटस्थ पंच योग्य तो निर्णय अगदी त्या ठिकाणून देत आहेत. आपण पाहिलं ना की अमित लेगस्टमवरती खेळतोय आणि त्याचाच उपयोग गोलंदाजाला भरपूर चांगला होतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेले चेंडू खऱ्या अर्थानं चांगले ठरतायत. धाव घ्यायची की नाही दुधा मनस्थितीमध्ये आहेत, परंतु नाही घेतली गेली. यस नो वेट या 3 शब्दांना स्थान दिलं. आणि जरूर आपण पाहिलं तर ही विकेट कदाचित धावची स्वरूपात गमावली असती, परंतु ती रोखली जाते. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी घेण्यात येतोय. त्याकरता आम्ही तुम्हाला सातत्यपूर्वक ही विनंती करू की 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 43 रन्स, 43 धावा आहेत धावफलकावरती. 43 धावा धावफलकावरती आहेत. गणेश आणि नितेश हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. नितेशनं आपले जोहर पहिल्याच बॉलवरती दाखवले, आपला करिश्मा, आपला जलवा त्यानं पहिल्याच बॉलवरती दाखवलं, परंतु तदनंतर गोलंदाज नितीनचं देखील कौतुक केलं पाहिजे. महत्त्वाच्या 2 विकेट त्याने या षटकामध्ये प्राप्त केल्या. 3 चेंडू त्यानं डॉट बॉल टाकलेत. एका चेंडूवरती आपण पाहिलं त्याने षटकाराचा मार जरूर काढला, परंतु कमबॅक देखील त्याचं चांगलं राहिलंय या षटकामध्ये. उर्वरित 3 चेंडू अगदी संभ्रमात पाडणारी त्याची डिलिव्हरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी घेण्यात आलं होतं. आणि आता आपण पाहतोय की बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज चला बॉलर नेमका आहे मयूर. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. समोरच्या दिशेमध्ये 20 मध्ये हा पटका 1 टप्पे अखेर बॉल होईल फरार. धावा मिळतील 4. येतोय ARPL मधील हा दर्जेदार चौकार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं फलंदाज गणेशनं. आक्रमक हा फलंदाज वैयक्तिक आपल्या 19 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 5 बॉलला त्याने फेस केले आणि 5 बॉलमध्ये 19 धावा. एक चांगली इनिंग सध्याच्या घडीला तो साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहिलं. चांगली बॅटिंग करतोय गणेश आणि तारणार्थ ठरण्याचं काम त्याने मैदानाच्या आतमध्ये केलंय. संकटमोचक बनण्याचं काम त्याने मैदानाच्या आतमध्ये केलंय. 47 धावा धावफलकावरती. 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात. 47 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी टीमची. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला केलंय कॅरी आणि महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी गणेश ओहिल बाद. गणेश हा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. सलामीला मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला होता आणि चांगली बॅटिंग, अगदी आक्रमकता, अटॅकिंग बॅटिंग त्याची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. आणि आता नवीन फलंदाज दत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
गणेशची भरपूर चांगली बॅटिंग राहिली. 5 बॉलमध्ये त्यानं 19 धावा संघासाठी उभारल्या. एकूणच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 47 या धावसंख्येवरती. चौथी विकेट या ठिकाणी गमावली भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमनं. गोलंदाज मयूरचं कौतुक, पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु तदनंतर त्याने कॉन्फिडन्स लो करून दिला नाही. आपला आत्मविश्वास आणि त्यांनी सांगितलं की मला स्वतःला आत्मनिर्भर बनायचं आहे आणि आत्मनिर्भर बनत स्वतःला सिद्ध करत दुसऱ्याच बॉलवरती महत्त्वाची विकेट त्यानं प्राप्त केली आहे. दर्श 11 सुधागड टीम फिल्डिंग करते. टॉस जिंकला होता त्यांना आणि दर्श 11 सुधागड टीमच्या कॅप्टननं निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा, परंतु तो निर्णय अलीकडच्या आपण पाहतोय 1-2 षटकामध्ये असफल होता. परंतु आता गोलंदाजी चांगली होत असताना बॉलर आपल्या अचूक टप्पा अचूक वेग आणि गोलंदाजीवरती नियंत्रण देत असताना सातत्यपूर्वक या ठिकाणी आपण पाहतोय. मयूर या अगोदरचं षटक देखील लाभदायक राहिलं. विष्णू कहीर सर, तदनंतर आपण पाहतो की महादेव पिरकड असतील, तदनंतर शरद वाघे असतील, प्रकाशजी पवार असतील, यांची प्रचंड मेहनत ही स्पर्धा घडवण्यासाठी राहिली आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार त्यांनी घेतलेली मेहनत सातत्यपूर्वक आपण या ठिकाणी पाहतोय. महादेव पिरकट चौक ग्रामपंचायतीचे लगातार मित्र म्हणून सलग 3 वेळा ज्यांनी हॅट्रिक मारली ते हॅट्रिक सदस्य महादेव पिरकट या ARPLचे अध्यक्ष आहेत. तदनंतर आपण पाहतोय शरद वाघे असतील, उपाध्यक्ष सल्लागार, तदनंतर प्रकाशजी पवार असतील, हे सर्व आमचे कमिटी मेंबर आम्ही या ठिकाणी पाहतोय आणि त्यांनीच ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्यांच्या सोबतीला आपण या ठिकाणी पाहिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मयूर तयार आहे. यावेळी चांगला फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ना तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. यावेळेस आपण दत्ताला पाहिलं, या अगोदर गणेशला, युवराजला पाहिलं. प्रत्येक खेळाडूनं स्वतःमधील असणारे गुणवत्ता त्या ठिकाणी स्पष्ट करत फटकेबाजी केलेली आहे. चौकाराला आणि चौकाराच्या मदतीनं दाब फलक जाऊन पोहोचल ते 51 या 52 या धावसंख्येवरती. 52 धाबा धाव फलकावरती. यावेळेस शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू मारणं थोडंसं कठीण झालं. चेंडूला पिक केलं नाही फलंदाज दत्तानं, चेंडूपर्यंत तो पोहोचू शकला नाही, त्या कारणासाठी फटका खेचणं थोडंसं अवघड झालं. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय डॉट बॉल येईल, दाब फलक स्थिरावेल ते 52 या धावसंख्येवरती. बॉल तयार. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं, चेंडूमधून गती काढून घेतली होती आणि चेंडूला पिक करणं थोडंसं कठीण झालं. फलंदाज डावखुर हाताचा फलंदाज दत्ताला आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एक लेग बाय स्वरूपात सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं दाब फलक जाऊन पोहोचलते 53 या धावसंख्येवरती. 53 धाबा आपण या ठिकाणी पाहतोय. मोठे फटके जरूर येत आहेत परंतु आता धावसंख्येवरती बंधन देखील मयूर हा गोलंदाज टाकतोय. सातत्यपूर्वक त्याची चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिलेली आहे आणि एकूणच आपण पाहिलं आतापर्यंत त्यानं 9 धाबा आणि 1 विकेट या षटकामध्ये प्राप्त केली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित आता शेवटच्या चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल. 4थं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय 4थ्या षटकातील आणि 53 धाबा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, रक्षात्मक हा फटका होता. स्वतःचा बचाव करत 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 54 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 54 धाबा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. चार षटकांचा खेळ संपलाय. 54 धाबा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागले जात आहेत. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी या टीमच्या. दर्श 11 सुधागड संघ आता कितपत धावसंख्येपर्यंत रोकेल या मॅच मध्ये हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. कितपत धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. सध्याच्या घडीला अगदी सुस्थितीमध्ये 4 षटकामध्ये
54 धावा अगदी आपण पाहतोय एक चांगलं टार्गेट इथून पुढे देखील सेट करू शकतील. आपण पाहतोय नितीनला चांगली गोलंदाजी, याच टप्प्याची गोलंदाजी, अगदी अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण आपण नितीन या गोलंदाजाकडून पाहतोय. मागच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या होत्या, 3 चेंडू त्यानं डॉट टाकले होते. बॉल तयार, हा चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, काय दर्जेदार स्ट्रोक, बेमिसाल फटका नितेशच्या बॅट मधून येतोय, हा विलोभनीय षटकार. सात बॉल मध्ये 13 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज नितेश. जबरदस्त बॅटिंग, सुपरस्टार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपले जोहर दाखवत असताना आमचे मित्र या ठिकाणी अंकुश निरगुडा येत आहेत. मराठी भाषेवरती असणार त्यांचं प्रभुत्व आपण सातत्यपूर्वक पाहिलंय आणि खूप चांगलं समालोचक वरोसे गावचे त्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलं आणि त्यांचं या ठिकाणी आगमन त्यांचं देखील आम्ही करतोय. मनपूर्वक स्वागत ARPL मध्ये. पुन्हा एकदा दर्जेदार चौकार येतो. अंकुश यांचं भव्य स्वागत केलं खऱ्या अर्थाने या चौकारानं आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 64 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी चालू आहे. अंकुश सातत्यपूर्वक आपण या ठिकाणी पाहिलं, भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीम या ठिकाणी बॅटिंग करते. टॉस जिंकलं होतं दर्श 11 सुधागड या टीमनं आणि टॉस जिंकता आपण प्रथम फिल्डिंग करत असताना त्यांना पाहतोय. 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 बॉल वरती जो नितीन मागच्या षटकामध्ये अगदी हवी ठरला होता ना, त्याच्यावरती आक्रमण, त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, हॅमर स्टाईलनं या फटक्याला खेचलं समोरच्या दिशेमध्ये. बॉल चाललाय, विशेप मध्ये मारलेला हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार 4. आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 68 या धावसंख्येवरती. 68 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. अगदी आपण आकडेवारी पाहिली, 4 विकेट गमावल्यात. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि लगातारचे 2 चौकार आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन थोडासा मागला ठरत असताना जो विश्वास दाखवलाय ना संघाच्या कॅप्टननं. पुन्हा एकदा चांगला फटका, काय फटका आहे, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. डोळ्याचे पारणे फेडणारी ही फटकेबाजी, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे, चेंडू सीमारेषा पलीकडे मारणं अविनाश पारंगे सर इतकं सोपं नाहीये. ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे ना, ज्या खेळाडूंकडे क्लास आहे तेच फलंदाज खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पलीकडे षटकार मारू शकतील आणि ती गुणवत्ता दडलेली आहे नितेशकडे आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकार आला आणि हॅलो, षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 74 या धावसंख्येवरती. बोला तयार, फटका यावेळेस फसलाय परंतु नाही. फाईन लेग सीमा क्लिअर करत बॉल चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये 4 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा येतोय दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. धावा आहेत एकूणच 78. 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. पहिला चेंडू जरूर डॉट टाकला होता, असं वाटलं होतं की नितीन आता इथून पुढे चांगली गोलंदाजी करेल, धावसंख्येवरती बंधन घालेल, धावसंख्येला रोख लावेल. जसं त्यानं तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती ना, तो टप्पाच, तो सुरस त्याला गवसला नाही आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी राहिली. एक चेंडू खऱ्या अर्थानं चांगला टाकला होता, पहिला चेंडू डॉट आला, परंतु तदनंतर आपण पाहतोय फलंदाज नितेशनं ओळखलं, पारखलं आणि तब्बल या षटकामध्ये 24 धावा खऱ्या अर्थाने या षटकामध्ये त्याने खर्ची केल्या
आणि एकूणच आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमची दर्श 11 सुधागड टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 78 धावा आहेत त्या धावफलकावरती. अंकुश प्रत्येक फलंदाज भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी टीमचा आपण पाहिलं ना प्रत्येक खेळाडूनं चौकारानं षटकारानं खातं ओपन केलं आणि तीच आक्रमकता खऱ्या अर्थानं राहिलेली आहे. आणि धावा का होऊ नयेत मॅच आपण पाहतोय ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ARPL रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे दिमागदार देखणं पर्व तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आणि रायगड जिल्ह्यातील आपण पाहतो कानाकोपऱ्यातील प्रत्येक चुनिंदर खेळाडू नामांकित खेळाडू म्हणजे एका गावामध्ये आपण पाहिलं ना की 4-4 5-5 टीम होत असताना सातत्यपूर्वक आपण पाहिल्यात आणि त्या प्रत्येक संघामध्ये प्रामुख्याचे जे चांगले खेळाडू खेळ करतात ना त्यांना या मैदानावरती खेळण्याची संधी अगदी निर्माण करून दिली आहे. आणि पुन्हा एकदा ARPLचे जे खऱ्या अर्थानं कमिटी मेंबर आहेत आमचे असोसिएशनचे जे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांना पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देऊ कारण की त्यांच्या माध्यमातून एक खेळाडूंसाठी एक वेगळी पर्वणी त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी करण्यात आली आहे. पुन्हा एकदा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. बॉल तयार या ठिकाणी पुन्हा एकदा समोर टाकलं होतं बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाही आणि डॉट बॉल पहिला चेंडू डॉट टाकतोय बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलंय रमेशला. रमेश आपण पाहतो अगदी शॉर्टम रनअप त्याचा आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि फिरकी जादुई फिरकी त्याच्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा लगातारचा हा दुसरा चेंडू या ठिकाणी तो डॉट बॉल टाकतोय फिंगर रोल करतोय आणि तदनंतर हलकंसं वलन अंकुश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण रमेशला पाहतोय चांगली गोलंदाजी कमी पावलांचं त्याचं रनअप तदनंतर आपण पाहतोय की हलकं वलन देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. डावकुर आताचा फलंदाज दत्ता आता संभ्रमात आहे चेंडू मारायचा कुठे आणि त्यापेक्षाही मी म्हणेन की आम्ही सातत्यपूर्वक हेच उल्लेख करत असतो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये जर फुटवर्कचा वापर तुम्ही केला नाही ना तर तुम्ही बॅकफुटवरती याल. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येतोय लगातारचे 4 चेंडू डॉट टाकलेत. रमेशला आपण बॉलिंग ट्रॅकवरती आता बरेचसे प्रेक्षक म्हणत असतील दर्श 11 सुधागड टीमचे जे लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील खऱ्या अर्थानं जे या मैदानावरती सपोर्ट करण्यासाठी आले असतील ते सांगत असतील की गोलंदाज रमेशला पहिल्यांदा का काढलं नाही परंतु ही जादुई गोलंदाजी डेट ओव्हरमध्ये होत असताना आपण कित्येकदा पाहिलेली आहे. आणि कधी कधी असं होतं ना जे कामधेनू गोलंदाज असतात ना तेच गोलंदाज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपला एक वेगळी छाप आपला एक वेगळा प्रभाव सोडून जातात आणि तसा गोलंदाज रमेश मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू डॉट टाकले 1 चेंडूवरती सांघिक विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे रनआउट स्वरूपात त्या ठिकाणी विकेट प्राप्त केली. उर्वरित आता या षटकातील या पूर्वार्धामधील आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बॉल तयार लेग स्टिकच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा त्या ठिकाणी इशारा केला. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 79 या धावसंख्येवरती 5 विकेट गमावल्यात 79 धावा धावफलकावरती आपण त्या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 79 धावसंख्येवरती 90 ते 95 धावसंख्येपर्यंत हे धावफलक जाऊ शकलं असतं परंतु जिथे डॉट बॉल आले ना तिथून आपण पाहतोय की मॅच मध्ये शिरकाव करत असताना दर्श 11 सुधागड टीमचा पगडा सध्याच्या घडीला या षटकामध्ये भारी होत असताना. चला न्यू बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचंय. राहुल हा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय आणि आता मनोज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटर मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु स्वतःकडे नितेशनं स्ट्राईक त्या ठिकाणी ठेवली आहे. फटका चांगला होता परंतु प्रोटेक्शन देखील तितकं चांगलं. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 80 या धावसंख्येवरती.
81 धावसंख्येचा पाठलाग द्वितीय सत्रामध्ये करावा लागेल दर्श 11 सुधागड या टीमला. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीम 5 षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या आघाडीच्या 3 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु तदनंतर आपण पाहतोय की चौथ्या षटकामध्ये देखील आक्रमकता राहिली. 5व्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं पूर्णपणे स्वतःला सिद्ध करत नितेशनं चांगली बॅटिंग केली. 12 बॉलमध्ये तो 32 या धावसंख्येवरती खेळत होता आणि संघासाठी जे जे हवं होतं ना, रोहिदास हा पहिला फलंदाज बाद झाला. चौकारानं त्यानं खातं ओपन केलं होतं. गणेशनं चौकारानं खातं ओपन केलं होतं, त्यानं 6 मध्ये 19 धावा केल्या. युवराजनं षटकारानं खातं ओपन केलं होतं, 6 मध्ये त्यानं 17 केल्या. आणि आपण पाहिलं ना तर प्रत्येक फलंदाजानं मग दत्ता असेल, नितेश असतील, राहुल असेल, मनोज असतील, या प्रत्येक फलंदाजांना 100% योगदान मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपण पाहिलं. परंतु नितेशचं कौतुक 12 बॉलमध्ये 32 धावा, 32 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्यानं संघासाठी खेळली आहे. आणि आपण पाहतोय एकूणच टार्गेट सेट केलंय ते 81 या धावसंख्येचा. 80 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमनं आणि दर्श 11 सुधागड टीमला करायचे आहेत. 36 बॉलमध्ये 81 धावसंख्येचा पाठलाग. परंतु हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र. तत्पूर्वी एक सूचना आहे, आपण पाहतो की पाणी पंचांसाठी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. जरा आमच्या आयोजक कमिटी आपल्याला विनंती असेल की पंचांसाठी पाणीची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये आपण करायची. एक सूचना आपण या अगोदर देखील दिली होती. अंकुश हा प्लेइंग प्रत्येक टीमसाठी एक सूचना आम्ही पोहोचवतोय या ठिकाणी. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, 1 2 3 चेक, हॅलो चेक. चला प्रत्येक टीमच्या कॅप्टनला आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की तुमच्या प्लेइंग 11 मध्ये जे जे खेळाडू आहेत त्यांना प्रत्येक अल्टरनेट करून प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला त्या खेळाडूंना खेळवायचं आहे. ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दुसरी सूचना, प्रत्येक टीमसाठी 2 रिव्ह्यू असतील, एक बिमरसाठी आणि एक वाईटसाठी रिव्ह्यू असेल. जर तिथून तुम्ही रिव्ह्यू गमावला तर तदनंतर तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू अंकुश शिल्लक नसेल. आणि त्याकरता आपण पाहतो ही सूचना आम्ही या अगोदर देखील पहिल्या सत्रामध्ये देखील पोहोचवली. तदनंतर पुन्हा एकदा दर्श 11 सुधागड तुमच्यासाठी देखील आम्ही ही सूचना पोहोचवतोय. आणि या मॅचमध्ये 36 मध्ये 81 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे मित्र. एक मराठी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व अगदी चांगलं राहिलं आहे. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. मराठी भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व चांगलं राहिलं आहे ते अंकुश निरगुडा यांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. Hell, hell. Yes, thank you so much, अजिंक्य. अगदीच अजिंक्य प्रभूचा आवाज आपण या ठिकाणी हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, चेक चेक चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हेच थँक्यू सो मच अजिंक्य. आपण खरे तर सगळ्या प्रेक्षकांना आपण मनमुक्त केला आपल्या आभासामध्ये. बरेचसे गाव
एक बुलंद आवाज अजिंक्य भाऊड ज्या वेळेस समालोचकाला असतात ना त्या वेळेस मी तर म्हणेन खूप मजा येते आणि प्रेक्षक वर्ग देखील त्या अजिंक्य भाऊडचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असतात. अगदीच पनवेल विभाग नव्हे तर संपूर्ण कर्जत मी तर म्हणेन पुण्यापर्यंत खरं तर अजिंक्य भाऊड यांचा आवाज आपल्याला सातत्यपूर्वक ऐकायला मिळतोय आणि तेच अजिंक्य भाऊड आज आदिवासी रायफल झाले बासमन मयूर आणि त्याच्या सोबतीनं प्रमोदला आपण पाहतोय. अगदी मयूर आणि प्रमोद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीग सगळ्या प्रेक्षकांचं आणि सगळ्या मान्यवरांचं आपण मनापासून आभार व्यक्त करू. या ठिकाणी अगदीच आपल्या आदिवासी खेळाडूंना मी तर म्हणेन एक चांगलं प्लॅटफॉर्म आज आयोजकाच्या वतीनं मी तर म्हणेन आपले विष्णू साहेब खैर असतील, महादेव पिरकड असतील, आपल्या पहिलाच बॉल फिरकावून दिलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं, पलटवार करत असताना मयूरच्या बॅटमधून येतोय हा पहिला संघर्षाचा चौकार. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे पर्व आणि जे प्रणेते आहेत ना या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत, भव्य स्वागत या षटकारानं केलंय. षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. लो फुलटॉस होता आणि फुलटोल वसूल करणारा आज षटकार या ठिकाणी आलाय. KTC लाईव्ह इव्हेंट टीम त्यांचं देखील आपण आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण की या अगदी KTC लाईव्ह टीमला आपण पाहिलं ना की अजिंक्य पवार असतील, त्यानंतर निशांत बागडे असतील आणि त्यांची संपूर्ण कॅमेरामन असतील, त्यानंतर स्कोरर असतील, त्यांची प्रचंड मेहनत या वाहिनीसाठी राहिलेली आहे. आणि अगदी छोटंसं रोपटं होतं KTC लाईव्ह, त्यानंतर वटवृक्ष होत असताना आपण सातत्यपूर्वक कर्जत, कालापूर, पनवेल, पेन, उरण, अगदी रायगड जिल्ह्याच्या बाहेर देखील कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेली वाहिनी आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांचं देखील आभार. कारण की सध्या या अगोदर आपण पाहिलं ना थोडंसं साऊंडमध्ये क्लॅरिटी नव्हती, त्या कारणास्तव आपण पाहतोय की लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा जे लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करत होते त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कारण की आता इथे साऊंडचा आवाज देखील क्लिअर झाला आहे आणि लाईव्हला देखील चांगल्या पद्धतीने आवाज येत आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्व क्रीडा रसिकांचं दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण मॅचकडे बोलतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. थँक्यू अजिंक्य, थँक्यू सो मच. एक चौकारानंतर पुन्हा एकदा एक मोठा फटका येतो. मयूरच्या बॅटमधून अगदी षटकार त्यानं ठोकलेला आहे. टीमची धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे. लोअर फटोचा बॉल लाईन लवकरच वेग केली होती आणि इथून पुन्हा एकदा मोठा फटका मयूरच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत असा चौकार. थँक्यू सो मच. वरद 11 नाणेबले आणि त्याच्या विरोधात असेल एस श्लोक स्पोर्ट गराडा. दोन टीममध्ये टाणाफिक्सचा कॉल होईल आणि दोन्ही टीम्स कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एस 11 श्लोक स्पोर्ट गराडा त्यांच्या विरोधात असेल टीम वरद 11 नाणेबले. दोन्ही टीम्स कॅप्टन या ठिकाणी पोहोचायचं आहे. यावेळेस लोअर फुटॉसचा बॉल लवकरच पिक केलाय आणि त्याला देखून फेकून दिलाय. अगदी लॉंग घॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय सी मार्याच्या पलीकडं, ठोकलाय मयूरना. अजून एक षटकार. बॅटिंग चालू आहे जसं काही जणू काही ज्या पद्धतीनं सर्व पहिल्या सत्रामध्ये अजिंक्य बॅटिंग झाली होती. मी तर म्हणेन भाग्यश्री अश्विनी 11 पालीवाडी संघाची अगदी त्यांच्या विरोधात इथून मयूर म्हणजे या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यानं सुरुवात केली आहे अगदीच गोलंदाजाच्या मी तर म्हणेन पीस काढली जात आहे. अजून एक दमदार स्ट्रोक या वेळेस शॉट फाईन लेगला
मैर ऑन फॅट चौकार. चला बरं झालं पण नाणेवली टीमचा कॅप्टन अजूनही पोहोचलेला नाहीये बघा. प्लीज आम्ही विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये आज आहे H11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेला आहे. प्लीज आपण लगेच रिपोर्टिंग करायचं. बॅटिंग अगदी जबरदस्त पाहायला मिळते. मयूर 5 मध्ये 24 काय बॅटिंग. प्रत्येक चेंडू जणू काही चौकार आणि षटकारांशी भाषा बोलली जाते. मयूर त्या पद्धतीनं बॅटिंग करतोय. वीस झोनमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता इथून फलंदाजाचा गोलंदाजाचा, परंतु इथून एक धाव स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना शेवटच्या बॉलवरती मयूरनं सिंगल घेतली आहे आणि पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये बनला 25 धाबा. अगदीच गोलंदाजी एकदम इथं म्हणेन थोडीशी चुकीची लाईनवरती पाहायला मिळाली आणि त्यावरती तब्बल 25 धाबा आपण येत असताना आपण पाहिलं. रोहित अगदीच पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन थोडासा महागडा ठरलेला आहे, त्यामुळे इथून कमबॅक हवा आहे. अर्थातच भाग्यश्री 11 सारंग पालीवाडी टीमच्या गोलंदाजांना इथून कुठले गोलंदाज असतील की या धाबसंख्येचा धाबे संख्या रोखली जाईल, परंतु थोडीशी टीम मीटिंग त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. अगदी चांगला सामना होईल यामध्ये मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही त्याच ताकदीचे संघ आहेत. एका बाजूला आपण विचार केला दर्श 11 सुधागड टीम मध्ये देखील ती बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि एका साईडला आपण पाहतोय अगदीच भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमकडे देखील गोलंदाजी भरपूर चांगले आहे. त्यामुळे सामना जो आहे तो शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रोहित अगदीच या मॅचमध्ये थोडासा त्याचा मित्रपणे महागडा ठरतो. पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 25 धाबा त्याच्या अगेन्स्ट इथून पाहायला मिळालेल्या आहेत. नक्कीच दुसऱ्या षटकासाठी इथून गोलंदाजीसाठी आलेला आहे गोलंदाज विशाल पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदीच गोलंदाज नेम काय आहे? गणेश. थँक्यू सो मच. आणि टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. सन्माननीय आमच्या मान्यवर आहेत हरिश्चंद्र नाईक साहेबांच्या वतीनं आम्ही टॉस या ठिकाणी करतोय. टॉस बॉक्समध्ये एका बाजूला विशाल बागमारे वरद 11 नाणेवली टीमचं कॅप्टन असतील आणि त्यांच्या विरोधात असेल अजय भस्मा माथेरानची रण मसेन म्हणून जाजाकडे खरे तर पाहिलं जात आहे. टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करतोय. पहिला चेंडू डॉट आला गोलंदाजाचा. गणेशला आपण पाहतोय लांबलेचा बॉल हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब पंच इशारा करतात बॅट बॉलचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण जातोय. अजय भस्मा विशाल बागमारे या दोन कॅप्टन्स मध्ये टॉस या ठिकाणी झालेला आहे. H11 स्लोक स्पोर्ट गराडा त्यांच्या विरोधात वरद 11 नाणेवली टीमला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये अगदी भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही तगडे संघ आहेत या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा इथून सिंगल धाब येतात. स्ट्राईक रोटेन केली जाते. मयूरना सुरुवातीला मयूरच्या बॅटमधून चांगल्या धाबा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना 6 चेंडू फेस केले. 6 चेंडूमध्ये 25 धाबा मयूरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. त्यामुळे इथून मयूरला मी तर म्हणेन मयूरला इथून लवकर जर बाद केलं गेलं तर कदाचित इथून कमबॅक होऊ शकतो या मॅचमध्ये. परंतु ज्या पद्धतीनं मयूरची बॅटिंग सध्या पाहायला मिळते आहे असं वाटत नाही आहे की या सामन्यामध्ये जर मयूर थांबला तर सामना 5 किंवा 4 षटकामध्ये संपवला जाईल. यावेळेचा बॉल यॉर्कर पद्धतीचा पाहायला मिळतो आहे. अगदीच खोलात होता, त्याला खोदून काढला, परंतु इथून चूक केले फलंदाजाला. जिथं धाव नव्हती तिथं पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला प्रमोदला आणि जणू काय आपली विकेट इथून गमावलेली आहे. पहिला धक्का लागतोय इथून बॅटिंग करत असताना दर्श 11 सुधागड टीमला. न खोलता तो बाद झालेला आहे. इथून
चांगली पार्टनरशिप बीड होत होती. मी तर म्हणेन मयूर आणि प्रमोद ह्या दोन खेळाडूंमध्ये. परंतु ज्या पद्धतीनं हा कॉल होता, धाव घेण्याचा प्रयत्न होता, पहिली धाव बनली होती, परंतु दुसरी धाव इथून मी तर म्हणेन नव्हतीच त्या ठिकाणी, परंतु थोडीशी घाई केली आहे प्रमोदला आणि आपली विकेट त्या ठिकाणी गमावलेली आहे. नवीन फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज आपण पाहतो आहे नामदेव ढुमणा. किलेदवाडीचा हा खेळाडू आहे आणि सध्या मी तर म्हणेन इन्फॉर्म असलेला हा खेळाडू, आणि मागचा हंगाम हा खेळाडू मी तर म्हणेन आदिवासी रायगड प्रीमियर लीग ह्या खेळाडूनं गाजवली होती. तोच फलंदाज वन डाऊनसाठी नामदेव ढुमणा. त्यावेळेस बॉल पुन्हा एकदा यॉर्क लाईन ब्लॉक केलं होतं फलंदाजाला, खरे तर सटीक लाईन लेंथवरती गोलंदाजी आता सध्या गणेश ह्या गोलंदाजाची पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये जरूर धाबा खर्च केला होता रोहितनं, परंतु दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाज गणेशनं गोलंदाजी केली आहे, जणू काय आता प्रश्न इथं निर्माण होतोय की पहिल्या ओव्हरमध्ये मग गणेशला गोलंदाजी का दिली नाही. एवढा धाबा खर्च केला होता मी तर म्हणेन रोहितनं. एवढं चांगलं त्याच्याकडे यॉर्कर आहेत, यॉर्कर चेंडू मी तर म्हणेन 2-3 चेंडू यॉर्कर गणेशनं फेकल्यात. पहिल्या षटकावरती आपण विचार केला रोहितने शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी केली होती आणि त्यावरती मयूरने मात्र मी तर म्हणेन तब्बल 25 धाबा त्या षटकावरती खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. कट केला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय. नामदेव ढुमणेच्या बॅटमधून येतोय अजून एक खणखणीत असा चौकार. चौकार ठोकला फलंदाज नामदेवरा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 वरती. यावेळेस देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होता परंतु वनलाय दर्शक चेंडू सी मारे सफार. मिळतील धाबा 4 4 4 4 चौकार. दर्श 11 सुधागड टीमकडे भरपूर चांगला आहे. त्यामुळे ज्या धाबा 81 धाबा आपल्याला सुरुवातीला वाटलं होतं टार्गेट मोठं आहे, परंतु ते आता इथून या 2 षटकामध्ये ज्या पद्धतीने धाबा आलेले आहेत असं वाटत नाही की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय नामदेव ढुमणा, ज्या पद्धतीनं मयूरनं सुरुवात केली, सुरुवातीला च्या ओव्हरपासून गोलंदाजीसाठी युवराज आपण पाहतोय कट केलंय, उंच गेलाय, चान्स इथून महत्वाचे विकेट. मयूर परतलाय, दुसरा धक्का दर्श 11 सुधागड टीमला. बॅट्समन आउट.
2 विकेट इथून आदर्श इलेव्हन सुधागड टीमनं गमावलेल्या आहेत. परंतु इथून कमबॅक हवाय. गोलंदाजी युवराज झालेला आहे गोलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल भरते त्याला एक महत्वाची विकेट. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल हुक करायचा होता. लेन थोडीशी मागे होती परंतु ज्या पद्धतीनं केला संजूनं हा चेंडू मी तर म्हणेन शरीरावरती जरूर लागला परंतु मोठा फटका केल्याचा होता. मिस टायमिंग झाले त्या ठिकाणी आणि हा चेंडूवरती एक फॅक्टचे एक धाबा या ठिकाणी पाहायला मिळते आहे. थोडासा शरीरावरती चेंडू लागला आहे संजूचा परंतु जास्त दुखापत नाही आहे या ठिकाणी. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो कारण ज्यावेळेस चेहऱ्यावरती आपला चेंडू लागत असतो अगदी ऊन देखील भरपूर आहे अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळणं सोपं नाही आहे मित्रांनो. परंतु खरं तर आपण पाहतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीग एक डेफिनेटली समोर जे लाल कलरचे बाईक आहेत बघा त्याच्या आरसे खाली करायचं बघा. इकोच्या डाव्या साईडला जे प्रेक्षक आहेत ना लाल कलरची बाईक आहे बस समोर त्याचा आरसा थोडासा फिरवायचा आहे. समोर येत आहेत. हो यावेळेस शॉर्ट पिच बॉल लेंथ लवकरच पिक केली आहे नामदेवनं आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. मिळतील दाबा छान चौकार. इटली शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आणि त्याला मात्र अगदीच बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय 4 धाब्यांसाठी. चौकार हॅट्रिक पूर्ण केलेले आहे फलंदाज नामदेव ढुमणाने. यावेळेस विशेप मध्ये क्षेत्ररक्षक एफर्ट जबरदस्त राहिलेला आहे त्या ठिकाणी. जणू काय नितेश त्या ठिकाणी होते. नितेशला बॅटिंग भरपूर चांगली केली आहे आणि इथून मात्र तब्बल टीमसाठी 3 धाबा देखील त्यानं रोखलेला आहे. एफर्ट चांगला होता या ठिकाणी. जर चेंडू मित्रमंडळी उसळी घेतली असती तर नक्कीच अजून एक चौकार आला असता परंतु फिल्डिंग चांगली आहे. षटकार 49 धाबा जसं डेफिनेटली फलंदाज संजूला षटकार आपण पाहतो संजूच्या बॅटमधून खरे तर पाहायला मिळतोय. बघा जे म्हटलं जातं ना की मागचा चेंडू जो होता त्याच्या शरीरावरती लागलेला होता. असं म्हटलं जातं की बाग जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही. वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा घेऊन मी तर म्हणेन संजू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना षटकार ठोकला होता. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय षटक समाप्तीचा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला. चला ड्रिंक्स ब्रेक असेल पाण्याची पूर्तता करायचं सोयी आयोजकांना आम्ही विनंती करतो आयोजक कमिटीला 12 प्रतिनिधी तर 12 प्रतिनिधी पाठवायचं आपलं. प्रत्येक टीमचा 12 प्रतिनिधी असेल त्यांनी पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. थोडंसं ड्रिंक्स ब्रेक असेल आणि आपण सांबा डीजेकडं ऐकूया एक चांगलं गीत. येणारे 18 बॉल आणि इथून बडवायचा धाबा 32 धाबा.
तीन सकेल समाप्त. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहिला, थोडीशी चर्चा देखील झाली आहे त्याच ठिकाणी. इथून सामना थोडासा मी तर म्हणेन फसलेला पाहायला मिळतोय. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी टीमकडे. खरे तर इथून गोलंदाजांचं मी तर म्हणेन थोडीशी खराब राहिलेली आहे. 3 षटकामध्ये तब्बल 49 धाबा आपल्याला पाहायला मिळाल, परंतु येणारे अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये बनवायचे त्या 32 धाबा. एखादं कमी धावेचं षटक इथून हवं आहे मी तर म्हणेन अश्विनी, भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमला. आणि त्यासाठी इथून गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल चांगला लॉंग ऑफला खेळल्याच्या तरीशे नितेश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु बॉलची उचल फेक केली जाईल त्या अगोदर सिंगलला डबलमध्ये रूपांतर केलं जातं. 2 धाबा आज चेंडूवरती खरे तर पाहायला मिळत आहेत. विकेट हव्यात मी तर म्हणेन भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी टीमच्या टीमला ही मॅचमध्ये जर पकड मजबूत करायची असेल तर मग विकेटवरती इथून त्यांना फोकस करावा लागेल. कारण ज्या पद्धतीनं संजू आणि त्याच्या सोबतीला नामदेव या 2 खेळामध्ये जी पार्टनरशिप वीर झाली आहे, चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. शेतकऱ्याचे पुन्हा एकदा त्या ठिकाणी डीपवरनं पोहोचलेत. त्या अगोदर याही चेंडूवरती 2 धाबा, म्हणजे 2-2-2 अशा दोन्ही चेंडूवरती 2 धाबा खरं तरी घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके येत नाही आहेत. आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे, त्यामुळे इथून खराब चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे चांगल्या चेंडूला सन्मान. इथून थोडीशी पार्टनरशिप भेट होताना या 2 खेळाडूंमध्ये सध्या पाहायला मिळते. वरती लावूड अपील पंचाने उचलून धरले. OUT बॅट्समन आउट. नामदेव ढुमणा इज बिग विकेट गॉन. दर्श 11 सुधागड टीमला 3रा धक्का. बॅट बॉल शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु अतिरिक्त मी तर म्हणेन चेंडूनं वलन घेतला. पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाहेर निघाला चेंडू. अविनाश पारंगे सरांचा त्या ठिकाणी इशारा येतो बॅट बॉलचा. यष्टांचा वेग, लाकूड थोड गोलंदाजी, सिग्नेचर डिक्स 5, बिग विकेट. नामदेव ढुमणेच्या पाठोपाठ परतवलाय संजूला. इथून डगआउटचा रस्ता. अजून एक धक्का दर्श 11 सुधागडला. कहाणी में पिक्चर अभी बाकी है. ठीक आहे.
अजिंक्य जर आपण पाहिले ना तर सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धाबा भरपूर आल्या होत्या, परंतु या षटकानं पूर्णपणे या मागचं गणित पलटवलेलं आहे. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 मध्ये बनवायचं अजूनही 26 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. महेंद्र हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कसई शेठचा हा खेळाडू आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या खेळाडूची बॅटिंग मी जवळून पाहिले अगदीच ज्या वेळेस मी तर म्हणेन कसई शेठ टीमची मॅच असते ना त्या वेळेस मी या खेळाडूची मॅच नक्कीच पाहत असतो. कठीण परिस्थितीतून अनेक सामने या खेळाडूंना जिंकवलेले आहेत आणि तोच महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बेगबान बॉल या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळतं आणि इथून षटक समाप्तीचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उर्वरित आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्यात त्या 26 धाबा. 12 बॉल 26 हे समीकरण कोण जिंकणार? एका बाजूला आपण पाहतोय दर्श 11 सुधागड आणि दुसऱ्या साईडनं त्याला कडी ठक्कर देत असताना भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीम सध्या मॅच मध्ये त्यांचा बॉल पाहायला मिळतोय. 12 बॉल विजयासाठी बनवायच्यात 26 धाबा. सो मच थँक्यू सो मच डीजे. चौथं षटक अगदी निर्णायक राहिलं आहे. गोलंदाज गणेशचं कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली चौथ्या षटकामध्ये असं वाटत नव्हतं की मॅच या पद्धतीची पाहायला मिळेल. असं वाटलं होतं ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती 25 धाबा आल्या होत्या सुरुवातीला असं वाटलं होतं 5व्या षटकामध्ये मॅच फिनिश होईल, परंतु चौथ्या षटकामध्ये जी गोलंदाजी राहिली गोलंदाज गणेशची त्या षटकानं या मॅचला पुन्हा एकदा कलाठी दिली आहे. 12 बॉल 26चं समीकरण आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भाईसाहेब भिलवलेच गावात मधून हा ब्लेन करतोय हा खेळाडू. मी हा खेळाडूचा देखील भरपूरदा खेळ पाहिलेला आहे नितेशचा. मॅची टॉपच लॉंग स्टॉप रिझन मधून बॉल चाललाय गोलीचा बेगाना अगदी सीमारेषा पलीकडं मिळतील धाबा. 4 फलंदाज प्रकाश पारदेच्या बॅट मधून हा पलटवार करणारा हा चौकार. हा चौकार जो आहे तो खूप काही सांगून जातो या मॅच मध्ये, कारण अगदी बॅटची कडा घेऊन लॉंग शॉपला हा चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु इथून नितेशची गोलंदाजी जणू काही आपण जास्त कौतुक केलं नितेशचा. अगदी ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धाबा एक्स्ट्राच्या मिळत आहेत. 2 धाबलेत का हे डिफिनेटली म्हणजे 2+1 आणि त्यामध्ये फ्री हिटची संधी या ठिकाणी फलंदाज प्रकाश पारधीसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62 वरती. येणारे आता 11 बॉल विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. 11 बॉल 19 समीकरण. फ्रीचा बॉल या ठिकाणी होता, परंतु थोडासा मी तर म्हणेन चेंडू पुढ्यात होता. मोठा फटका केलाच होता प्रकाश पारधी ऑन स्ट्राईक सध्या पाहायला मिळतो, परंतु इथून फ्री हिटचा फायदा उचलता आलेला नाहीये. सगळी गोलंदाजी नितेश. एक नो बॉल एक चौकार त्याचा आगेस. या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न असेल दर्श 11 सुधागड टीमचा, परंतु इथून दिशाहीन गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. अजून एक पाठ बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो बॉल वाईट बॉल. या षटकामध्ये थोडासा प्रेशर नितेश वरती सध्या पाहायला मिळतोय. समीकरण असेल शेवटचे आता 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. लॉंग ऑफला यावेळेस शतरशेक बीट बॉल चालला सीमारेषा पलीकडा. अजून एक प्रकाश पारधीचा वार. धाबा मिळतील 4 4 4 4 हा चौकार.
मग चेंडू आलेला आहे बघा, तो भेटत नसेल तर दुसरा चेंडू घ्या प्लीज. गोलंदाजी चांगली होती परंतु शतरक्षकाची साथ सध्या तरी मी तर म्हणेन इथून भाग्यश्री अश्विनी इलेव्हन संघाचे जे शतरक्षक आहे त्यांच्याकडून साथ मिळालेली नाही आहे गोलंदाजाला. कारण पहिल्या चेंडूवरती मी तर म्हणेन लेग स्लिप करणार तो चेंडू अडवला गेला असता, कदाचित तिथंही 4 धावा वाचल्या असत्या. आणि हा चौकार मी तर म्हणेन शतरक्षकाच्या हातातून हा देखील निसटलेला आहे. त्यामुळे ते 2 चौकार आलेले आहेत ना ते अगदीच या मॅचला कुठेतरी कलाठी देऊन जातील. मी तर म्हणेन नितेश आगेच हे 2 चौकार सलक्ष आपण पाहिलेले आहेत. प्रकाश पारधी जोपर्यंत आहे ना मैदानावरती तोपर्यंत दर्श इलेव्हन सुधागड टीम सध्या मजबूत स्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण तू इथून प्रकाश पारधीची जर का विकेट आली तर या मॅचमध्ये मी तर म्हणेन आज सामना जो आहे तो शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. नक्कीच प्रकाश पारधी खरे तर अशा परिस्थितीमध्ये त्याची बॅटिंग नेहमीच आपण बहरताना पाहिलेले आहेत. नेहमी चांगला त्याचा खेळ राहिलेला आहे. त्यामुळे अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये प्रकाश पारधी नेहमी चांगली बॅटिंग करत असतो. उंच गेला आहे त्यावेळेस शतरक्षक कुणी नाही आहे त्या ठिकाणी. लॉमन लॅन्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे आणि इथंही देखील 2 धापा मिळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीम दर्श इलेव्हन सुधागड टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 69. या धावसंख्येमध्ये आता येणारे 8 बॉल विजयासाठी बनवायचे आता 12 धापा. सामना अगदीच आता दर्श इलेव्हन सुधागड टीमच्या बाजूला पाहायला मिळतोय. परंतु हा क्रिकेट आहे अनिश्चितीने भरलेला हा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी सामना कुठल्या बाजूने जाईल हे सांगणं कठीण आहे. क्रिकेटची भविष्यवाणी कधीच सांगता येत नाही आहे. कारण आपण कित्येकदा पाहिलं की 6 बॉलमध्ये 6 धावा देखील झालेल्या नाही, 6 बॉलमध्ये 1 धाव देखील झालेली नाही आहेत. त्यामुळे क्रिकेटची भविष्यवाणी ही कधीच सांगता येत नाही. 8 बॉल विजयासाठी बनवायच्यात 12 धावा. उलटॉस बॉल फटका बसलाय, उंच गेला, शतरक्षक जेस करतात मिड विकेटला, पकडलाय झेल आणि संपवला खेळ. प्रकाश पारधीचा बिग विकेट दर्श इलेव्हन सुधागडला दिलाय हा मोठा 420चा झटका. प्रकाश पारधी गॉल. फलंदाज अंकुश बारे गाठेमाळची रन मशीन बिलोन करतोय. गाठेमाळ भरून हा खेळाडू खरं तर आणि नुकताच झालेला मी तर म्हणेन दामणी जी टुर्नामेंट होती दामणीच्या मैदानावरती तिथं मॅन ऑफ द सिरीज देखील राहिले होते अंकुश बारे आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अंकुश बारे गाठेमाळचा हा एक स्फोटक फलंदाज. खरं तर अशा सिच्युएशनमध्ये त्याला इथून चांगली बॅटिंग करायची. शेवटचा आता निर्णायक चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये 12ची गरज आहे. 7 चेंडू 12चं समीकरण हा चेंडू निर्णायक असेल. मी तर म्हणेन भाग्यश्री अश्विनी इलेव्हन सारंग पालीवाडी टीमसाठी हा चेंडू डॉट आला ना तर सामना शेवटच्या बॉल पर्यंत जायला मध्ये तिल मात्र शंका नाही आहे. आणि इथून नितेशना हा चेंडू जरूर डॉट फेकला. आता सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. एस डिफिनेटली S11 श्लोक स्पोर्ट गराड टीमचं पाकर अर्थातच आमच्या सचिन दादा ठाकरे या ठिकाणी पोहोचलेला आहे. दादा तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्या वेळेस S11 श्लोक स्पोर्ट गराडा केलेत असतो ना त्यावेळेस संदीप दादा ठाकरे असतील, सचिन दादा ठाकरे असतील, आवर्जून ते त्याच ठिकाणी उपस्थित होत असतात. आणि सन्माननीय ज्ञानेश्वर दादा हिल्लम हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दादांना मी विनंती करतोय की दादा पण मंचावरती येऊन असं नसतं पाहायचं. विडेकाबचे एक डान्सूर नेतृत्व आहेत आणि ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दादा पण मंचावरती येऊन असं नसतं पाहायचं. सचिन दादा ठाकरे देखील या मंचावरती उपस्थित आहेत. अगदीच नेक्स्ट मॅच S11 श्लोक स्पोर्ट गराडा ह्या टीमचे आहे. आणि ज्या मी तर म्हणेन S11 श्लोक स्पोर्ट गराडा ह्या टीमला मी तर म्हणेन असा पॅकर मिळालेला आहे ना की जरी कधी कुठलीच कमतरता या संघाला भासू देत नाहीत.
खाण्याची असो खाण्यापिण्याची असो संपूर्ण या कित्येक वेळेस हा संघ आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये चॅम्पियन देखील ठरलेला आहे आणि त्याचं एकमेव कारण राहिलं सचिनदादा ठाकरे या टीमचं पाकर आहेत आणि त्यांनी घडवलेला हा S11 श्लोक स्पोर्ट गराडा हा संघ नेहमीच चांगला एक तगडा संघ त्यांच्या माध्यमातून बांधला जातोय आणि यावर्षी देखील एक मजबूत संघ या स्पर्धेमध्ये S11 श्लोक स्पोर्ट गराडा हा संघ आपल्याला पाहतो. जाऊया मॅचमध्ये 6 बॉल विजयासाठी गरज आहे ती 12 धावसंख्येची. महेंद्र ऑन स्ट्राईक सध्या पाहायला मिळतोय परंतु इथून गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय रोहिदास वाईचा पोंजे गावचा हा एक अजून एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदास बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नितेश पहिली धाव कंप्लीट केली. अंकुश पारे दुसऱ्यासाठी प्रयत्न करतात परंतु नकार दिलाय तिथं महेंद्र या खेळाडूंना आणि या बॉलवरती फक्त आणि फक्त मिळतीये ते सिंगल धाव. मॅच थोडीशी कठीण आता होत असताना आपल्याला पाहायला मिळते S11 सुधागड टीमसाठी परंतु एखादा चौकार एखादा षटकार या सामन्याला मी तर म्हणेन कलाठी देऊन जाईल. दोन्ही चांगले फलंदाज आहेत अंकुश पारे आणि त्याच्या सोबतीला महेंद्रला आपण पाहतोय. खरं तर क्षमता आहे दोन्ही फलंदाजाकडे परंतु तितकाच छालाक आणि तितकाच अनुभवी गोलंदाज रोहिदासला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. 4 बॉल अंकुश वारेचा पलटवार मिड विकेटला ठोकलाय हा अंकुश वारेनं हा वार बॉल सीमा पार धावा मिळतील 6 ठोकलाय षटकार. अशा परिस्थितीमध्ये अंकुश पारे चांगली फलंदाजी करीत असतो आणि त्या अशा कठीण परिस्थितीमध्ये ठोकलेला हा षटकार ह्या मॅचला पूर्णपणे कलाठी देऊ जाईल. मी तर म्हणेन निर्णायक क्षणी त्याच्या बॅटमधून या 6 धावा आलेल्या आहेत S11 सुधागड टीमसाठी. असं वाटलं होतं थोडंसं पारडं जड झालं की काय पण तो अंकुश पारेनं पुन्हा एकदा जान झोकली या मॅचमध्ये. शेवटच्या आता 3 बॉल आणि विजयासाठी बनवायचा त्या 5 धाबा. 3 बॉल 5 धाबा काय घडणार अजूनही दोन्ही संघाकडे हा सामना आहे पण तू जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत सामन्यामध्ये सांगणं थोडंसं कठीण आहे कारण भाग्यश्री अश्विनी 11 सारंगवाडी टीम देखील त्याच ताकदीची टीम आहे. त्यांच्याकडे देखील ती गोलंदाजी भरपूर चांगली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू रोहिदासनं चांगलं फेकले होते पण या चेंडूवरती आलेला हा षटकार या सामन्याचं थोडंसं गणित पलटवलाय. निर्णायक आता 3 बॉल आणि जिंकण्यासाठी बरोबरच्या 5 धाबा. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी दोन्ही टीमसाठी. लोअर पलटॉसचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न अंकुश पारे रिस्क घेतोय परंतु गुड विटिंग द रनिंग या ठिकाणी 2 धाबा पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिथून आमचे रमेश दादा खैर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादा तुमचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मॅचमध्ये अगदीच जशी प्रेक्षक वर्गांना मॅच हवी होती ना जणू काय तशी मॅचमध्ये आतमध्ये पाहायला मिळते. भाग्यश्री अश्विनी 11 सारंगवाडी टीम आणि त्यांच्या विरोधात संघर्ष करते S11 सुधागड या टीमला आपण पाहतोय. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज. व्हॉट मॅच. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अजिंक्य हा चेंडू बॅटची लीडिंग एज कहाणी में पिक्चर हवी बाकी आहे. या चेंडूवरती निर्णायक क्षणी अंकुश पारेची विकेट. पलटवार काय असतो रोहिदास या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय आणि इथून महत्वाची विकेट S11 सुधागड टीमला. अजून एक धक्का बॅट्समन आउट. Well, thank you so much
बॉटम जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजिंक्य, आपण उल्लेख केला होता सुरुवातीला की भाग्यश्री अश्विनी 11 सारंगवाडी टीमकडे ती गोलंदाजी आहे. सुरुवातीला धावा जरूर खर्च केलेला, परंतु शेवटच्या 3 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गणेश, त्यानंतर गोलंदाज रोहिदासने गोलंदाजी केली, अगदी या मॅचचं गणित आता पूर्णपणे बदललेलं आहे. शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या कंपल्सरी 3 धाबा. नवीन फलंदाज नितीन, आपण पाहतोय एक चेंडू कंपल्सरी 3 धाबा, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे चौकार हा मारावाच लागेल. यावेळेचा फटका 38 सर्कलमध्ये एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि इथून 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न. ओ बाय गॉड, एका धावेनं हा सामना गमावा लागलाय दर्श 11 सुधागडला. थोडीशी निराशा जरूर पाहायला मिळते, परंतु वापसी काय असते भाग्यश्री अश्विन सारंग पालीवाडी टीमना दाखवून दिली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन 12 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली रोहिदासनं, अप्रतिम कामगिरी. 12 धावा त्यानं डिफेन्स करू दिला नाही दर्श 11 सुधागड टीमला आणि या मॅचमध्ये विजय संपादित केलेला आहे. त्या अर्थातच भाग्यश्री अश्विनी सारंग पालीवाडी या टीमनं. हडलक टीम दर्श 11 संघर्ष भरपूर मोठा केला, संघर्ष चांगला राहिला, परंतु अंतिमच्या क्षणाला त्यांच्या हातातून हा सामना निसटलेला पाहायला मिळतोय. पुढच्या वाटचालीसाठी आम्ही देतोय दोघी संघाला शुभेच्छा. नेक्स्ट मॅच S11 श्लोक स्पोर्ट गराडा आणि त्यांच्या विरोधात वरद 11 नाणेबले. अर्थातच एका बाजूला विशाल बाकमारे, महादेव फिरकण असतील, जयेश असतील, त्यानंतर प्रल्हाद, राजू सिंगबा, त्यानंतर आमचे नाणेबलीचे खरे तर चांगले खेळाडू या टीममध्ये आहेत आणि सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. त्यानंतर S11 श्लोक स्पोर्ट गराडा टीम अर्थातच आपल्याला माथेरानची रण मशीन अजय भस्मा इन ॲक्शनमध्ये दिसतील, सोहेल धार पवार असतील आणि त्यांचे संपूर्ण स्कोड दीपक असेल, समाधान असतील. गराडा टीमला खरं तर चांगल्या पद्धतीनं पाक केले सचिनदादा ठाकरे यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला हा संघ आज या स्पर्धेमध्ये खरे तर आपल्याला चांगली कामगिरी करताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि या 2 दिग्गज संघांमध्ये चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मॅचचा मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळतोय.